नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एमपीएससी स्टेट सर्व्हिस राज्यसेवा अर्थात गेल्या कित्येक दिवसापासून एक्झामचं शेड्यूल फायनल होत 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 उद्या एक्झाम फायनल आहे. 9 नोव्हेंबर 2025ला तुम्हाला राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा हा काय म्हणूया आपण महायज्ञ द्यायचा आहे, एक्झामला जायचं आहे. सो उद्याच्या दिवस म्हणजे तुमची जी एक्झाम आहे त्या एक्झामच्या दिवशी पेपर देत असताना प्रत्येकी 2-2 तासाचे 2 पेपर तुमचे एकाच दिवशी आहे. सो 120 मिनिटं तुमच्याकडे असणार आहे. सो या 120 मिनिटामध्ये गेले कित्येक वर्षापासूनचा केलेला अभ्यास तुम्हाला ह्या 2 तासांच्या पेपरवरती रिफ्लेक्ट करायचा आहे. तो खूप शांत राहा, खूप फोकस्ड राहा, कारण ह्या कित्येक वर्षाचा हा तुमचा जो कष्टाचा म्हणूया, कष्ट म्हणूया, किती दिवसापासून दिवस रात्र तुम्ही काढलेली आहेत, ज्याच्यासाठी अट्टहास केला होता, ते उद्याच्या पेपरला म्हणजे 2 पेपरला 2-2 तासांच्या ह्या 120 मिनिटात ठरणार आहे. सो उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अगदी निश्चिंत राहा. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त काही 2-4 गोष्टी महत्त्वाच्या सांगतो, त्या नोट करा आणि बस दॅट्स इट. बाकी काही करू नका. मला माहिती तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला आहे. आता मी तुम्हाला अभ्यास करा, हे करा, ते करा सांगत नाही. नीट लक्ष मी तुम्हाला काय सांगतो. पहिले बघा, परीक्षेला जाता जाता काही पॉईंट महत्त्वाचे आहे. आता सगळेच पॉईंट मी कव्हर करू शकतो असं मला म्हणायचं नाही, पण एक जनरल पॉईंट जे आहेत ना ते फक्त तुमच्या लक्षात आणून देतो. पहिला मुद्दा काय की बघा, उद्या पेपर आहे, किती दिवसापासून अभ्यास करतोय सर, माझं स्वप्न आहे, दिवस रात्र एक केलं, वडिलांचं स्वप्न, फॅमिलीचं स्वप्न, घरच्यांचं स्वप्न, नातेवाईकांचं स्वप्न, जे काय सगळं ठरलेलं होतं, केला अभ्यास, भरपूर केलाय. साहजिकच शेवटच्या टप्प्यात प्रेशर येतो, भीती वाटते तुम्हाला. ही साहजिक आहे, नॅचरली आहे, सगळ्यांनाच येते, तुम्हाला एकट्याला येत नाही. सो हे प्रेशर साहजिक आहे, भीती साहजिक आहे, त्याला पॉझिटिव्हली घ्या, त्याला निगेटिव्हली घेऊच नका. मला आठवेल का नाही, एक्झामच्या पेपरला बसताना मला आठवेल की नाही, सगळं आठवतं. सगळा म्हणजे त्या 2 तासामध्ये ना मागचे 2 वर्ष तुमच्या अभ्यासासमोर येतात, सगळा दिसतो पिक्चर समोर. कधी वाचलं, काय वाचलं, कुठून वाचलं, सगळं आठवतं. आता अजिबात त्याचा लोड घ्यायचा नाही. प्रेशर भीती येणारच आहे, टेक इट लाईटली. पहिला मुद्दा. दुसरं, आराम करा, जास्त घाई करू नका. कारण शेवटच्या दिवसामध्ये घाई कराल, झोप पुरेशी नाही घ्याल, अवांतर वाचत बसाल, तर काय होतं आहे की ब्रेनला प्रेशर तर येतो, पण तुम्हाला काय होतं, निगेटिव्हिटी जास्त येते. आराम नाही केला तब्येत बिघडू शकते, आणि तब्येत बिघडली तर हे 2 वर्षापासून अभ्यास केलाय आपण, हे कुठे जाईल आपलं. सो अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नका. रेस्ट प्रॉपर घ्या. म्हणजे डेलीचं रुटीन तुमचं आहे ना ते फॉलो करा, त्याला डिस्टर्ब नका करू. 6-7 तास कमीत कमी झोप तुमची आवश्यक आहे, ती झोप घ्या. रात्रभर जागत बसू नका. उद्या निवांत पेपरला जायचं आहे. काय जे करायचं होतं ते मी काल परवापर्यंत केलेलं आहे. शेवटच्या टप्प्यात मी किती हातपाय मारलेत, का वेगळं काही होणार आहे का? नाही. सो कोणी करत असेल तरी काय होणार नाही. कोणाचं बघून सुद्धा घाबरून जाऊ नका. तो आज रात्रभर जागला किंवा त्याचा प्लॅन चांगला, अजिबात नाही. तुमचा प्लॅन युनिक होता, तुम्ही खूप चांगला अभ्यास केलेला आहे, डोंट वरी. तिसरा आहे, प्रॉपर स्लीप घ्या. मी तुम्हाला आत्ताच बोललो, व्यवस्थित झोप राहू द्या. तुमची झोप घेतली तर ब्रेन शांत राहतो. ब्रेन शांत असेल तर चिडचिड होत नाही. ब्रेन शांततेने ते आठवू शकतो, रिकॉल करू शकतो आणि तुम्हाला उत्तर देऊ शकतो. टेस्ट सिरीज जी आहे आता द्यायची गरज नाही आहे. शेवटच्या टप्प्यात 4-5 दिवस शिल्लक असेल तेव्हा पण द्यायची गरज नाही. आता पण टेस्ट सिरीज द्यायची गरज नाही, अजिबात देऊ नका. कोणी देत असेल, कोणी म्हणत असेल तरी अजिबात त्याच्या फंदात पडू नका. रीडिंग रिव्हिजन, आता तुम्ही जो काय अभ्यास केलाय, जस्ट तुमच्या नोट्स असेल, तुमचे बुक असेल, तुम्ही अंडरलाईन केला असेल, जस्ट बघत चला. आठवतं नाही आठवतं जाऊ द्यात, मुर्द्यात. आता फक्त बघत चला. पेपरला लिहिताना ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर तुम्हाला आठवेल, 100% आठवेल. सो त्याचं काय लोड घेऊ नका. हे 5 मुद्दे, नंतरचे 5 मुद्दे परीक्षेला जाता काय करा, स्पर्धा आणि मला हवे असणारे मार्क्स किती आहे, मला किती मार्क्स पाहिजे हे तुम्हाला डिफाईन करायचं आहे. डिफाईन तुम्हाला माहिती आहे, पाठीमागचे कट ऑफ तुम्हाला माहिती आहे, आत्ताचे कट ऑफ काय पडू शकतो, एक अंदाज सरासरी आपल्याला येऊन जातो की मला 100 पैकी किती प्रश्न सोडवायचे आहेत किंवा किती मार्क 200 पैकी मला पाडावं लागणार आहे पेपर 1ला. पेपर 2ला तुम्हाला क्वालिफायच व्हायचं आहे, पण तिथे सुद्धा तुम्हाला स्ट्रॅटेजी करावं लागेल, नाही तर पेपर 1ला चांगले मार्क पडतात, पेपर 2 डिस्क्वालिफाईड होऊन जातो, हे पण चालणार नाही. सो शांततेने आता काय करा, एवढंच कॅल्क्युलेशन करा, मेजरमेंट करा, किंवा त्याला म्हणतो प्रॉपर कॅल्क्युलेशन करा की मला उद्याच्या पेपर देत असताना काय काय गोष्टी करायच्या. त्याचा पहिला मुद्दा काय, पेपर सोडवताना विषयानुसार सिक्वेन्स तुम्ही ठरवून जा. तिथे जाऊन गडबड नाही होणार.
सिक्वेन्स ठरवून जा. अदरवाईज तुमचं ठरलंय की नाही क्वेश्चन नंबर 1 पासून लास्ट पण मला जायचं, ओके ठीक आहे. तुम्हाला वाटतं की नाही मला पहिले हे सोडवायचे, तुमचा क्रम जो असेल ना तो ठरवून घ्या. अदरवाईज नाही ठरवलं तुम्ही जसं सोडवलं तरी चालतं का, कारण त्याला काय म्हणतो आपण, त्याला प्रश्न नाही जमला तर लगेच सोडवायचा नसतो, नंतर सोडवलं तरी चालतो. नाही जमत थोडा विचार करा, नाही जमत पुढे चला. जे जमतात प्रश्न ते पहिले प्रॉपर सोडवा. किती जमले ते समजून घ्या. सपोज 100 पैकी तुम्हाला जमताय 40 जमले एकदम प्रॉपर, जे उत्तर तुम्हाला माहिती होते. नंतर 20 क्वेश्चन असे असतील कदाचित त्याला मला विचार करावा लागणार, विचार करून उत्तर द्यावं लागणार आहे. नंतरचे 40 क्वेश्चन असे असतील त्यापैकी 50-50 चान्सेसचे 20 असू शकतात आणि 20 हार्ड असेल, काही सोडून द्यावा लागणार तुम्हाला, असंही होऊ शकतं. सो त्याचा लोड घेऊ नका, तुम्ही परत क्वेश्चनवर येऊ शकतात. सो अगदी नंबर 1 पासून 100 पर्यंत गेला तरी चालतंय. आणि तुम्हाला वाटलं की मला पहिले मॅथमॅटिक्स सोडवायचं, सॉरी मला पहिले जॉग्राफी सोडवायचं आहे, मग हिस्ट्री सोडवायचा, तसा क्रम तुम्ही आत्ता प्लॅन करा. असाच करा. मी असं म्हणणार नाही हे केल्याने तुमचे मार्क वाढतील असं मी म्हणत नाही. तुमचा जो रुटीन आहे, जो ते सिरीज सोडताना तुम्ही फॉलो केलाय तो फॉलो करा. किती प्रश्न सोडवायचे हे कसं ठरवतो आपण, जागा किती आहे, किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आणि पेपर कसा. आता तुम्हाला जागा किती माहिती आहे, किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले हे माहिती आहे, पेपर कसा आहे. प्रश्नपत्रिका हातात पडली की जस्ट ओव्हरलुक करा, पहिले 2-3 मिनिटं जस्ट चेक करा. तुम्हाला बघितल्या कळतंय की क्वेश्चन पेपर कसा आहे. बरं, तो हार्ड आला म्हणजे तुम्हालाच हार्ड आला असं अजिबात नाही. सगळ्या एक्झामला बसणार सगळ्यांनाच हार्ड आहे असं काही नाही. सगळ्यांनी सारखीच पुस्तकं वाचली, सारखाच वेळ होता, सारखाच अभ्यास केलाय, सारखंच मार्गदर्शन आहे. सो तुम्हाला वेगळं आणि त्यांना वेगळं असं नाहीये. सो तुम्हाला हार्ड गेला असेल तर ॲव्हरेज मुलांना हार्ड गेलेलाच असणार आहे. सो त्याचा लोड घ्यायचा नाही. क्वेश्चन पेपर हातात आला की ठरवायचंय तुम्हाला की आता किती प्रश्न मला यातनं सोडवायचे, किती मला रिस्क घ्यायची हे पण तुम्हाला ठरवायचं आहे. त्यावेळेस पेपरच्या दिवशी त्या पेपर देत असताना इलिमिनेशन मेथड सुद्धा वापरायचं शिकून घ्या. याच्यावरती किरण पाटील सरांचे बरेचसे लेक्चर्स आहेत, ते पण बघून घ्या. आन्सर मधून तुम्हाला उत्तर कधी कधी देता येतात. सो एलिमिनेशन मेथड याच्यावरती व्हिडिओ पण मी घेतलाय की एमसीक्यू कसे सोडवायचे, मी पण घेतलाय, किरण सरने घेतलाय. ती एलिमिनेशन मेथड पण वापरू शकता. प्रश्न सोडवताना वेळ देणारे आणि वेळ घेणारे प्रश्न लक्षात घ्या. काही प्रश्न तुम्हाला पटकन सुटतात, म्हणजे ते प्रश्न तुम्हाला वेळ देऊन टाकतात. काही प्रश्न वेळ घेतात, सो ते ओळखा. याचा सोपा प्रश्न दिसतोय आणि मग खूप मजा वाटते आणि तो पाहत बसतो किंवा पण त्याच्यावर डिस्कशन करत बसतो किंवा म्हणजे त्याच्यावरती विचार करत बसतो. एवढा सोपा कसं काय आला, लय सोपा आहे, सगळं वाचत बसू, बरोबर आहे का, नाही जमतंय पुढे चला. अशा प्रश्नांनी तुम्हाला वेळ दिलेला असतो, तो वेळ घ्या त्यांच्याकडनं. प्रश्न सोडवताना थांबू नका, राऊंड घेऊ शकता ना तुम्ही. एखादा प्रश्न आता वाटतोय की अरे याला मला विचार करावा लागेल, खूप लेंदी आहे, परत वाचावं लागेल, मग ठीक आहे ना, त्याला स्टॉप करा. नाही जमत ते विचार करावं लागणार, राऊंड घ्या ना तुम्ही. त्याला अंडरलाईन करून ठेवा, मार्क करून ठेवा, काहीतरी पेन्सिलनी करून ठेवा, जेणेकरून त्या पेजवर काहीतरी करून ठेवा, वरती स्टार करून ठेवा, हॅश करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला समजेल की ह्या पेजवर हॅश म्हणजे इथला कोणतरी प्रश्न माझा राहिलेला आहे. तुम्ही राऊंड घेऊ शकता, परत येऊ शकता ना, काही काळजी करू नका. सबमिट करताना व्यवस्थित चेक करा. सबमिट करताना तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तर दिली प्रॉपर दिलेली आहे का, काही राहिलं तर राऊंड करायचं, चेक करा. राऊंड करताना नीट लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 29चा आन्सर देत असताना 19 वर राऊंड करू नका, 30 वर राऊंड करू नका, 28 वर राऊंड करू नका. राऊंड म्हणजे तो वर्तुळ जे फिलअप करायचं मला ते प्रॉपर फिलअप करा. असं प्रॉपर पूर्ण ब्लॅक झालं पाहिजे याची काळजी घ्या. ब्लॅक ब्ल्यू तुम्ही जो पेन घेणार आहात त्यानुसार ब्लॅक झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यानंतर हे 120 मिनिट तुमच्याकडे आहे, पण त्या 120 मिनिटांमध्ये बऱ्याच जणांकडे ही चूक होते. काय होते की तुमचं आन्सर शीट वरती साईन करायचं राहून जातं, आन्सर शीटवर प्रॉपर माहिती भरा ती राहून जाते, सगळे बॉक्स प्रॉपर भरा. तुम्हाला अगोदर दिली जाते आन्सर की त्याच्यावर माहिती प्रॉपर भरा. क्वेश्चन पेपर सुद्धा नीट बघा. क्वेश्चन पेपर सुद्धा काही माहिती भरायची असेल तर समजून घ्या. क्वेश्चन पेपरवरनं कोणता सेट आला, काय आला, ती डिटेल्स तुम्हाला क्वेश्चन पेपर नंबर सुद्धा आन्सर शीटवर टाकावा लागतो, तो नीट समजून घ्या. यात चुका करू नका, नंतर मग गडबड होऊन जाते. आन्सर की नीट चेक करा. प्रश्न क्वेश्चन पेपर आल्यावर पण पूर्ण चेक करा, पूर्ण 100 क्वेश्चन आहेत का, प्रॉपर कुठे गडबड तर नाही, काही पेज फाटलेलं नाही हे पण चेक करा. टाइम वॉच तुम्हाला घेऊन जायचं, बरोबर टाइम लावून ठेवा. टाइमचं मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवा. तुम्ही आतापर्यंत टेस्ट जर दिल्याच असतील त्यानुसार टाइम मॅनेजमेंटमध्ये काय गडबड होते ते समजून इथे टाइम बरोबर घेऊन जाताना तर साधं सिंपल वॉच घेऊन जा, डिजिटल वॉच घेऊन जाऊ नका. आणि फोकस त्या 2 तासामध्ये फक्त आणि फक्त मला क्वेश्चन पेपरचा अभ्यासायचा आहे. मला काही आठवत नाही, अर्जुनासारखं मला फक्त पक्षाचा डोळा दिसतो तसं त्या 2 तासामध्ये ना क्वेश्चन पेपर फोकस करा. बाकी गोष्टी सोडून द्या. क्लासरूम मध्ये कुणी आवाज केला, कोण पडलं, कुणाचं काय पडलं, कुणाचं कसं पडलं, कुणाला तर रडू आलंय, कोण काय करत, इकडे तिकडे पाहू नका. तुमचा क्वेश्चन पेपर आणि तुम्ही बस एवढे 2 तास, कारण हे गेले कित्येक वर्षांचं स्वप्न आहे जे तुम्हाला ह्या 2 तासात कंप्लीट करायचं आहे. बरं, जाताना तुम्हाला काय बरोबर घेऊन जायचं आहे, हॉल तिकीट प्रॉपर घेऊन जा. हॉल तिकीटची झेरॉक्स कॉपी बरोबर घेऊन जा. आयडी प्रूफ म्हणून तुम्ही जे घेऊन जाणार त्याची ओरिजिनल कॉपी आणि झेरॉक्स कॉपी बरोबर घेऊन जा. नावात बदल असण्या संदर्भात इतर काही डॉक्युमेंट लागत असेल तुम्हाला तर ते डॉक्युमेंट बरोबर घेऊन जा.
ओके. त्यानंतर पेन पेन्सिल तुमचे कंपास असेल, पेन पेन्सिल रबर पेन 2-3 एक्स्ट्रा ठेवा. पेन आत्ता वापरून घ्या, नवीन घेऊ नका. आत्ता घ्या म्हणजे काय, घेतले असेल आत्ता तुम्ही तर त्याला रब असे करून घ्या, जेणेकरून तो पेनचा पुढचा बॉल असतो ना तो यूज टू झाला पाहिजे. पेन 2-3 बरोबर ठेवा. आणि पेन कोणती ठेवा, समोर बॉल असतो बघा पेनला, ते बॉलने काय होतं पटकन ब्लॅक होतं, वेळ लागत नाही, म्हणजे तुमचे 2-3 सेकंदात ब्लॉक होऊन जातो. नाहीतर कधी कधी काय असतं त्याला परत परत करावं लागतं. असं करू नका, जास्त दाबून पण करू नका. सो पेन पेन्सिल बरोबर ठेवा, रबर बरोबर ठेवा. पेन्सिल कुठे वापरायचं तुम्हाला ते निश्चित करा. सेंटर तुमचं लक्षात घ्या कुठे आहे, त्या सेंटरला जिथे असं तिथे लवकरात लवकर पोहोचण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन प्रवास, तुम्ही स्वतः बाईक घेऊन जाणार आहात, कोणी येणार आहे तुमच्यावर किंवा बाय व्हेकल जाणार आहात तुम्ही, म्हणजे प्रवासी व्हेकलने जाणार असाल ते निश्चित करा. आणि सेंटर बसून तुम्ही जवळ असाल याचा अंदाज घ्या. ट्रॅफिक लागणार नाही याचा अंदाज घ्या, नाही तर गडबड होऊ शकते. जाणार रस्ते प्रॉपर आहे का, नीट आहे का, एवढंही चेक करून घ्या. पाणी बॉटल आणि रुमाल बरोबर ठेवा. पाणी बॉटल शक्यतो घरून बरोबर ठेवा. जास्त पाणी, सध्या जास्त पाणी प्या. जेवण कमी जात असेल साहजिक, सगळ्यांनाच कमी जातं, पाणी जास्त प्या. रुमाल बरोबर ठेवा. रुमाल तुम्हाला तिथे गेल्यानंतर कदाचित बेंच खराब असेल तर पुसता येऊ शकतो. तुम्हाला पाणी पिताना किंवा सांडलं वगैरे काही पाणीवर सांडलं काही तर पुसता येऊ शकते, असेल रुमाल बरोबर ठेवा. आणि फूड तुम्हाला जमलं तर ड्राय फ्रूट, चॉकलेट अशा गोष्टी काही बरोबर ठेवा. फ्रूट असेल फूड बरोबर ठेवा. आणि तेच काय, शक्यतो बाहेरचं खायचं टाळा. बाहेरचं तेलकट तुपकट काही खाऊ नका. पाणी बॉटल पण बाहेरून घेतली थंड पाणी घेऊ नका. ॲज अ नॉर्मल थोडं पाणी बॉटल बरोबर ठेवा. आणि ब्रेकच्या कालावधीत सुद्धा जास्त भटकू नका, इकडे तिकडे जाऊ नका. त्याच सेंटरच्या आजूबाजूला कुठेच बसायला जागा असेल त्या ठिकाणी बसून तिथे निवांत बसा. पेपर झाला पहिला म्हणून लगेच पेपर आवड होता, सोपा होता, तुला कसं गेला, किती क्वेश्चन सोडवले, काय कट ऑफ जाऊ शकतो, याच्या नादी लागू नका. पेपर 1 झाला की पेपर 2 होईपर्यंत शांतच राहा. अजिबात कुणाशी बोलू पण नका. तुमचा अभ्यास तुमचा चालू ठेवा. त्याचबरोबर डिजिटल वस्तू बरोबर ठेवू नका. विनाकारण चेकिंग केली जाते तुमची. साधे सिंपल ड्रेस, साधे कपडे ठेवा. साधं शूज घाला. साधा शूज असेल, चप्पल पण चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. साधं सिंपल राहा. एक्स्ट्राचं काही भूषण काही घालू नका. चेन, अंगठी वगैरे हे काय फंद्यात पडू नका. साधं सिंपल जा तुम्ही. शेवटपर्यंत डिस्कशन, वाचन नको. शेवटच्या टप्प्यात उगाच कोणाचं डिस्कशन, किती झालं, काय झालं, कुठून वाचलं, काय वाचलं, मी तर हे नाही वाचलं, मी ते नाही वाचलं, माझं हे राहिलं, अजिबात डिस्कशन करू नका. बस माझा झालाय अभ्यास, दॅट्स इट. काय झालाय, कसं झालं, अजिबात डिस्कशन करायचं नाही. आणि परत परत पुस्तकं नवीन काही वाचत बसू नका. जे तुमचं झालंय, नोट्स असेल, बुक असेल, ते जस्ट चेक करा. घाई करू नका, चेक करा, व्यवस्थित चेक करा. भांडण शक्यतो टाळा. ह्या शेवटच्या टप्प्यात कुणाशी राग पण बोलत नाही. जिथं आवडत नाही सोडून जायचं, जागा सोडून जा. त्या व्यक्तीशी बोलू पण नका. पण भांडण अजिबात करू नका. जाताना येताना प्रवासात कुणावर भांडण करू नका. 2 रुपये जास्त गेले म्हणून किचकच करू नका. काही हरकत नाही, तुम्हाला पोहोचणं गरजेचं होतं. 10, 20, 50 रुपये जास्त गेलं देऊन टाका, पण वेळेत पोहोचा. तिथे 2 तास अगोदर पोहोचा, या हिशोबाने घरून निघा. त्यानंतर लॉजिक वापरा. काही गोष्टींमध्ये लॉजिक वापरत चला. प्रश्न सोडवताना लॉजिक वापरा आणि व्यावहारिक वागताना सुद्धा लॉजिक वापरा. सो एखाद्या प्रश्न उत्तर देताना काही लॉजिक वापरतात त्याचा विचार करा. नाही तर कधी कधी लॉजिक वापरता येत असताना वापरलं आणि असं पण होतं. या सगळ्या गोष्टी आहे, छोट्या छोट्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहे. ह्या एक्झामला तुम्हाला सामोरं जायचं नाही. ही एक्झाम तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकते, ठरणार आहे, यात काही संशयच नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना ह्या एक्झामसाठी आमच्या सगळ्या इग्नाइटच्या टीमकडनं खूप खूप ऑल द बेस्ट. पेपर खूप चांगला लिहा, खूप चांगला पेपर द्या. आणि पेपर फर्स्ट, पेपर सेकंड झाल्यानंतर आम्हाला नक्की तुमचे मार्क्स पण कळवा, कारण परत आपल्याला मेनची पण तयारी करायची. सगळ्यांना परत एकदा इग्नाइट अकॅडमीकडनं ऑल द बेस्ट. निवांत राहा, निश्चिंत राहा, कूल राहा, शांत राहा, व्यवस्थित पेपर द्या, आराम करा, तब्येतीची काळजी घ्या आणि उद्या पेपर एकदम शांत डोक्याने द्या. सगळ्यांना परत एकदा ऑल द बेस्ट.